वर्षी आमच्या मैंदळे गावाहून दिंडी पदयात्रा जाते. दिंडी पदयात्रा जाण्यासाठी ट्रॅक्टर मालिक अरुण दौलत पाटील यांनी हे ट्रॅक्टर प्रत्येक वर्षी देतात. त्यांनी ह्या वर्षी ही दिंडीला एक मदत म्हणून ते ट्रॅक्टर पाठवलेलं होतं आणि ट्रॅक्टरने त्या दिंडी पदयात्रा जाणाऱ्या भाविकांना ते बेलदारवाडी येथे सोडून आले. परत आल्यानंतर त्यांना कसगावच्या जवळ म्हणजे कसगावपासून 500 किलोमीटर अंतरावर एक भरधाव वेगाने आलेल्या टँकरने त्यांच्या ट्रॅक्टरला उडवल्यानंतर त्या ट्रॅक्टरमध्ये सदर भाविक 15 पुरुष आणि 2 महिला 17 भाविक होते. त्याच्यातनं दुर्दैवाने एक भाविक दिनकर शनपडू भदाने यांचा जागीच ते मृत्यू झाला. त्याच्यानंतर 2 जे भाविक आहेत ते अत्यंत सिरियस आहेत आणि राहिलेले म्हणजे 13 ते 14 जण मातोश्री हॉस्पिटल चाळीसगाव इथे ॲडमिट आहेत. सदर जो ॲक्सिडेंट झाला हा रात्री 11:30 ते 12च्या दरम्यान झाला. काय झाले घटना आणि केव्हा कसा हा अपघात झालेला आहे? विषय असा आहे, मी बेलदारवाडी ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडीला रवाना केलं आणि घरी निघायला आलो. मग कसगावच्या मागं थोडं आम्ही सगळे थांबलो. लग्न वगैरे बाथरूम जात होतो. मग अचानक बळगावच्या दिशेने एक गॅसच्या बाटलाचं गाडी आली. त्याने मागून धडक दिली आणि एकदम म्हणजे गाडी वगैरे तुटली टाकली. सगळ्यांना लागलं. एक माणूस अचानक एक्सपायर झाला आणि 2 जण म्हणजे थोडं जास्त गंभीर जखमी आहेत. आपलं शुभ नाव? अमोल सुरेश पाटील. आपण कुठे बसलेला होता त्याच्यात? मी पण ट्रॅक्टरमध्ये होतो मागं. मागच्या साईडला. हां. आणि बाकीचे लोक जे बाथरूम करायला गेले होते? हो, बाकीचे बाथरूम करायला ट्रॅक्टर साईडला उभं केलं होतं. आपण वडगावच्या दिशेने आला, कुठं जात होता त्याला माहिती. मागून डायरेक्ट धडक दिली नंतर कमी पडला. भडगावच्या दिशेने तो आपल्याकडे येऊन गेला. हां, चाळीसगावकडे जात होता. बरं, किती लोक होते ट्रॅक्टरमध्ये? 27-28 लोक होते. किती वाजता निघाले असेल तुम्ही त्या या बेलदार? हां. बेलदारवरून आम्ही 8-8:30 पर्यंत निघालो. आणि इथे केव्हा पोहोचले असेल? 11 सव्वा 11 पर्यंत. त्या टायमाची घटना आहे. बाबा, काय झाला होता? कुठे ॲक्सिडेंट झाला? त्याच्या शेतकऱ्यामध्ये झालं आणि मी पुढे बसलो होतो. तर सगळ्यांच्या नंतर मी तर म्हटलं की मला पहिले करा. आणि जेव्हा मी माझी भान घेतली तेव्हा एक मोठी बघून माझ्यापर्यंत आणि मग मी ते पाहिलं की पांडुरंगा हे काय केलं. बाबा, तो जो गॅसचा हे होता ड्रायव्हर किंवा गॅस कंटेनर, त्यांनी मागून धक्का दिला का पुढून दिला? तिथे भांडण मागून दिलाय का पुढून? मागून म्हणजे मागून असं दिलं. आणि तुम्ही कुठे जात होते? घरी येतो. आणि तो टँकर कोणत्या दिशेने येत होता? जळगावच्या? तीच तर भांडणी मला काय